नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अगदी मनापासून मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपण एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत, जो ह्या ठिकाणी आर्च बेसिसवर विचारला आहे। तर यामध्ये बघा, आपल्याला एक 3 हिंज पॅराबोलिक आर्च, एक 3 हिंज पॅराबोलिक आर्च आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलाय, ज्याचा स्पॅन आहे 20 मीटर, स्पॅन 20 मीटर आणि सेंट्रल राईज आहे 3 मीटरचा, इज कॅरिंग ए पॉइंट लोड ऑफ 100 किलो न्यूटन। हा जो काही पॅराबोलिक आर्च आहे यावरती 100 किलो न्यूटनचा पॉइंट लोड आहे आणि या पॉइंट लोडचं लोकेशन जे आहे ते आहे 7.5 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट, 7.5 मीटर फ्रॉम दी लेफ्ट सपोर्ट। क्वेश्चन असा आहे की फाइंड आउट दी हॉरिझॉन्टल थ्रस्ट। काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? हॉरिझॉन्टल थ्रस्ट म्हणजे हॉरिझॉन्टल रिएक्शन, आणि यासोबतच मित्रांनो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बेंडिंग मोमेंट ऍट 7.5 मीटर फ्रॉम राईट सपोर्ट। तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत। एक तर हॉरिझॉन्टल थ्रस्ट फाइंड आउट करायचं आहे HAHB, आणि दुसरं तर काय, बेंडिंग मोमेंट ऍट 7.5 मीटर फ्रॉम राईट सपोर्ट। सो राईट सपोर्ट पासून 7.5 मीटर वरती। ठीक आहे, मग आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा जे काही आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन हा दिलाय याचा वापर करून आपण एक आर्च ड्रॉ करून घेऊ। सो जो काही गिवन डेटा आहे त्याच्या अकॉर्डिंग मी या ठिकाणी 3 हिंज पॅराबोलिक आर्च ड्रॉ केलेला आहे, बरोबर। सो ए ला हिंज आहे, बी ला हिंज आहे आणि सी ला सुद्धा हिंज आहे। सो हा आहे 3 हिंज पॅराबोलिक आर्च। ठीक आहे, आता या 3 हिंज पॅराबोलिक आर्च मध्ये पॉइंट लोड अप्लाय केलेला आहे मी 100 किलो न्यूटनचा। किती? 100 किलो न्यूटनचा पॉइंट लोड अप्लाय केलेला आहे। कुठे अप्लाय केलाय? 7.5 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड साइड। सो जो काही गिवन डेटा आहे त्याचा मी वापर केलेला आहे। 20 मीटरचा स्पॅन आहे। सेंट्रल राईज कितीचा आहे? तर 3 मीटरचा सेंट्रल राईज आहे, तो पण आपण इथे दाखवूया। हा बघा, 3 मीटरचा या ठिकाणी सेंट्रल राईज आहे। सो सेंट्रल राईज ऑफ 3 मीटर। ठीक आहे, हा 3 मीटरचा सेंट्रल राईज आहे। मग आता आपण स्टेप बाय स्टेप याला सॉल्व्ह करू। मी याला 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह करेल। सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो की हा जो सपोर्ट आहे ए आणि हा सपोर्ट आहे बी, जो की हिंज आहे, हिंज सपोर्टला 2 सपोर्ट रिएक्शन असतात, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल। तर सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये मी व्हर्टिकल सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करतो। सो VA आणि VB व्हर्टिकल सपोर्ट रिएक्शन मी पहिल्या स्टेप मध्ये फाइंड आउट करेल। आफ्टर दॅट मी ह्याच्या काही हॉरिझॉन्टल रिएक्शन आहेत HA आणि HB, या हॉरिझॉन्टल सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करेल सेकंड स्टेप मध्ये। आणि थर्ड स्टेप मध्ये मित्रांनो मी ह्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करेल ऍट 7.5 मीटर फ्रॉम द राइट हँड साइड सपोर्ट। ठीक आहे, सो सुरुवात करूया। सो पहिली स्टेप आहे या ठिकाणी कॅल्क्युलेट द व्हर्टिकल सपोर्ट रिएक्शन। सो VA VB ह्या आपण आता कॅल्क्युलेट करूया। आता कॅल्क्युलेट कसं करणार, तर त्यासाठी मला माहिती आहे की 3 हिंज पॅराबोलिक आर्च किंवा सिंपली 3 हिंज आर्च हे स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे, आणि जर का ते स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी इक्विलिब्रियम इक्वेशन, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन सफिशियंट आहेत। मग चला मी सुरुवात करतो पहिल्यांदा मोमेंट इक्विलिब्रियम पासून। सो समेशन कन्सिडर समेशन ऑफ मोमेंट। ठीक आहे, कन्सिडर समेशन ऑफ मोमेंट अबाउट A इज इक्वल टू 0। सो मोमेंट इक्विलिब्रियम इक्वेशन मी पहिल्यांदा कन्सिडर करतोय। तुम्हाला वाटलं तर तुम्ही अबाउट पॉइंट बी सुद्धा घेऊ शकतात, काहीच अडचण नाही। ठीक आहे, सो A किंवा B ला घ्या। जेव्हाही सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट कराल तर क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह हे आपले साइन कन्व्हेन्शन असतात। मग चला काय करू आता, हा आहे आपला A, ज्याला मी मोमेंट सेंटर अजूम केलेला आहे। तर VA त्याच्यातनं पास होतोय, VA जर त्यातनं पास होत असेल तर त्यामुळे या ठिकाणी मोमेंट क्रिएट होणार नाही। HA पण त्याच्यातनं पास होतोय, त्यामुळे पण मोमेंट क्रिएट होणार नाही। सपोर्ट सेम लेवलला आहे त्यामुळे हा HB सुद्धा त्याच्यातनं पास होणार, तर त्याच्यामुळे पण मोमेंट क्रिएट होणार नाही। मग मोमेंट क्रिएट कोण करतोय ह्या ठिकाणी? 100 किलो न्यूटनचा लोड ह्या ठिकाणी मोमेंट क्रिएट करतोय, आणि कसा? क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये। सो 100 आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे 7.5 मीटर, बरोबर। सो बघा या ठिकाणी मी काय करणार, प्लस 100 किलो न्यूटनचा लोड आणि याचं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे 7.5। ओके, हा झाला पॉइंट लोड मुळे झालेला मोमेंट। दुसरा, ही जी रिएक्शन आहे VB ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तिथे काय तयार करणार, या ठिकाणी मोमेंट तयार करणार। म्हणजेच काय, मायनस ऑफ VB मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 20 इक्वल टू 0। सो हे कॅल्क्युलेशन केल्यावरती मला इथून भेटेल सपोर्ट रिएक्शन VB। सो आफ्टर कॅल्क्युलेटिंग दिस मला या ठिकाणी जी सपोर्ट रिएक्शन भेटते VB ती असणार 37.5 किलो न्यूटन। ओके, ती किती असणार? 37.5 किलो न्यूटन ही असणार आपली सपोर्ट रिएक्शन VB। जस्ट 1 मिनिट। येस, तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा मोमेंट इक्विलिब्रियम इक्वेशन कन्सिडर करून ही सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट केली। किती आली ती? 37.5। वाटलं तुम्ही कॅल्सी मध्ये करू शकता। हे बघा, 75 ने 100 ला मल्टिप्लाय जर केलं 7.5 ने तर हे जाणार 75 डिवायडेड बाय 20, 100
100 मल्टिप्लाय बाय 7.5 आणि व्ही बी सो 7.5 मल्टिप्लाय बाय 100 ओके अँड देन डिवायडेड बाय 20. तर हे आन्सर आहे ना आपलं 37.50 किंवा 37.5. ओके हे झालं. आता दुसरं इक्विलिब्रियम इक्वेशन मी वापरतो आणि ते असं आहे बघा. समेशन ऑफ नाउ कन्सिडर समेशन ऑफ फोर्सेस इन वर्टिकल डायरेक्शन इज इक्वल टू 0. वर्टिकल डायरेक्शन मध्ये मग चला वर्टिकल डायरेक्शन मध्ये कोणते फोर्सेस आहेत तर VA आणि VB. सो VA वर्टिकली अपवर्ड प्लस VB वर्टिकली अपवर्ड. सो VA आणि VB हे दोघं मिळून बॅलन्स कोणाला करतील 100 किलो न्यूटनला. सो दॅट इज इक्वल टू 100. मग आताच मला या ठिकाणी VB ची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि ती आहे 37.5. सो आता याच्यात मी काय करू शकतो इझिली हे कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे. सो 100 मायनस 37.5 जर केलं तर हे आन्सर येतं माझं 62.50 किंवा 5 किलो न्यूटन. तर अशा पद्धतीने स्टेप नंबर 1 मध्ये मी काय केलं या ठिकाणी इक्विलिब्रियम इक्वेशनचा वापर करून VA आणि VB ह्या ज्या सपोर्ट रिएक्शन्स आहेत V आणि VB ह्या दोघं सपोर्ट रिएक्शन मी इथं कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. ठीक आहे. सो ही झाली आपली पहिली स्टेप. सो पहिल्या स्टेप मध्ये मी वर्टिकल सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट केला बाय युजिंग स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन. आता आपण काय करूया सेकंड स्टेप मध्ये. सेकंड स्टेप मध्ये मित्रांनो आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू हॉरिझॉन्टल थ्रस्ट. ठीक आहे. हॉरिझॉन्टल थ्रस्ट. सो हॉरिझॉन्टल थ्रस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे तर ही V आणि VB मार्क करून घ्या. ही झाली आपलं 62.5 किलो न्यूटन. ओके आणि VB ची व्हॅल्यू आहे आपली 37.5 किलो न्यूटन. हे मार्क करून घ्या. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या वेळेस लोडिंग टोटली व्हर्टिकल असेल, इफ द लोडिंग इज टोटली व्हर्टिकल कम्प्लिटली व्हर्टिकल, तर त्या केसमध्ये HA आणि HB ह्या दोघांची व्हॅल्यू असते सेम. व्हेन किंवा ॲज applied load is vertical applied load कसा आहे vertical. so therefore HA equal to HB and that is equal to the H. so बघा लक्ष द्या, जर का लोड व्हर्टिकल असेल तर त्या केसमध्ये जी काही HA ची व्हॅल्यू येणार तेवढीच व्हॅल्यू या ठिकाणी कोणाची येणार HB ची असेल आणि त्यालाच आपण या ठिकाणी म्हणणार हॉरिझॉन्टल थ्रस्ट. हॉरिझॉन्टल थ्रस्ट ॲट सपोर्ट. ठीक आहे. चला आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. मग याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करत असतो तर आपण या आर्चला आपण कट करणार. कुठून कट करणार? ज्या ठिकाणी तिसरा हिंज अवेलेबल आहे तिथून मी कट करणार. सो मी आता काय करणार, याला कट करणार, सेक्शन घेणार आणि तो सेक्शन मी कुठे घेणार C ला सेक्शन घेणार. ज्या ठिकाणी तिसरा हिंज आहे तिथं आपण सेक्शन घ्यायचं. मग बघा याला मी काय करतो 2 मिनिटासाठी असं बाजूला घेऊन टाकतो. हे बघा. ओके. So as the load is vertical, so HA equal to HB and that is equal to the horizontal thrust. So now consider section at C and take equilibrium of right part of arch. बघा आता जर का मी सेक्शन या ठिकाणी कन्सिडर केलं, इथं जर का मी सेक्शन घेतलं तर इथं सेक्शन घेतल्यावर मला इथं कट करावं लागेल. सो एक लेफ्ट हँड साइड आणि एक राईट हँड साइड आपल्याकडे अवेलेबल होतील. तुम्ही लेफ्ट हँड साइडचा वापर करून आन्सर काढू शकतात, तुम्ही राईट हँड साइडचा वापर करून आन्सर काढू शकतात. माझा फंडा नेहमी काय असतो, जिकडे कमी फोर्सेस असतील ती साइड मी कन्सिडर करेल. तर मी काय केलं, नाउ कन्सिडर द सेक्शन ऍट C. तर सेक्शन मी कुठे घेतोय मित्रांनो, C ला मी सेक्शन घेणार. ठीक आहे. सेक्शन मी कुठे घेतोय, C ला सेक्शन घेतोय आणि एकदा C ला सेक्शन घेतल्यानंतर मी इक्विलिब्रियम कोणत्या साइडचा कन्सिडर करणार. सो टेक अ इक्विलिब्रियम ऑफ राईट पार्ट ऑफ द आर्च किंवा राईट हँड साइड ऑफ द आर्च. ठीक आहे. किंवा सेक्शन राईट पार्ट ऑफ द आर्च किंवा राईट पार्ट ऑफ द सेक्शन. मग आता बघा मी पुन्हा काय करतो, याला इथून घेऊन टाकतो इकडे. ओके. आणि आपण आता इथं घेऊया सेक्शन. या पद्धतीने मी इथं घेतो सेक्शन. तर सेक्शन घेत असताना आता याची काही गरज नाही मला. हे बघा इथं मी घेतलं सेक्शन, C ला ह्या ठिकाणी सेक्शन घेतलंय. सो हा इकडचा जो पार्ट आहे आता माझा हा काही कामाचा नाही, कारण मी आता FBD जी कन्सिडर करतोय ती कोणत्या साईडची कन्सिडर करतोय, राईट हँड साईडची. तर हा एवढं जे काही डिस्टन्स आहे ते किती आहे 10 मीटर. आता
हे डिस्टन्स किती आहे? ओनली 10 मीटर. सो सेक्शन घेतलं मी या ठिकाणी आणि कोणती साईड कन्सिडर करतोय? तर मी साईड कन्सिडर करतो राईट हँड साईड, कारण राईट हँड साईड मध्ये फोर्सेस कसे आहेत? कमी आहेत. तर मला सांगा यासोबतच हा राईज कितीचा आहे? सो हा सेंट्रल राईज आहे 3 मीटरचा. 3 मीटरचा. ओके. आणि चला आता तुम्ही काय कराल या ठिकाणी हा जो काही हिंज आहे हा आहे इंटरनल हिंज. तर कधी पण हॉरिझॉन्टल रिएक्शन कॅल्क्युलेट करताना मोमेंट इक्वेशन यूज करायचं ऍट हिंज. म्हणजे कशा पद्धतीने? सो नाऊ कन्सिडर, हे बघा, नाऊ कन्सिडर समेशन ऑफ मोमेंट ऍट सी इज इक्वल टू 0. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस हा आर्च इक्विलिब्रियम मध्ये आहे याचा अर्थ काय की त्याचा प्रत्येक पार्ट हा इक्विलिब्रियम मध्ये आहे. तर समेशन ऑफ मोमेंट तुम्ही ए ला घेऊ शकतात, समेशन ऑफ मोमेंट ऍट बी इक्वल टू 0 म्हणू शकतात, समेशन ऑफ मोमेंट ऍट सी इक्वल टू 0 म्हणू शकतात. चॉईस आपली आहे. पण जेव्हाही तुम्ही व्हर्टिकल रिएक्शन फाइंड आउट कराल एकतर ए किंवा बी चा वापर कराल. पण जेव्हा कधी तुम्ही हॉरिझॉन्टल रिएक्शन हॉरिझॉन्टल थ्रस्ट फाइंड आउट कराल तर कंपल्सरी सेक्शन कुठे घ्यायचं? सी लाच घ्यायचं. सेक्शन कुठे घ्यायचं? सी ला घ्यायचं आणि मोमेंट इक्विलिब्रियम सुद्धा सी लाच कन्सिडर करायचा. सो कन्सिडर समेशन ऑफ मोमेंट ऍट सी इक्वल टू 0. चला मग आता आपण काय करूया, जेवढे फोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांचा मोमेंट इक्विलिब्रियम आपण यूज करू कुठे? सी ला. तर बोला आता हा व्हीबी जो आहे हा व्हर्टिकली अपवर्ड आहे, हा व्हर्टिकली अपवर्ड आहे. सो व्हर्टिकली अपवर्ड फोर्सेस जनरली सॅगिंग क्रिएट करतात आणि सॅगिंगला आपण पॉझिटिव्ह म्हणतो. म्हणजे हा जो काही आर्च आहे हा आर्च तर हा त्याला सॅग करण्याचा प्रयत्न करेल आणि एचबी त्याला पुन्हा आणखी बेंड करण्याचा प्रयत्न करतो. एचबी काय करतो? बेंड करतो. हॉगिंग नेचरचे मोमेंट क्रिएट करतो एचबी आणि व्हीबी त्याला सॅगिंग नेचरची बेंडिंग मोमेंट क्रिएट करतोय. मग मी काय करतो बघा, लक्ष द्या, 37.5 बरोबर प्लस प्लस हा झाला फोर्स आणि याचा डिस्टन्स बघा 37.5 चा डिस्टन्स किती? 10. ओके. आणि मायनस HB आणि HB चा डिस्टन्स किती आहे? HB चा डिस्टन्स किती आहे? 3 इज इक्वल टू 0. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळणार नाही की सर ऐका ना, तुम्ही हे सॅगिंग हॉगिंग पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं घेतलं. याच्या अगोदर मी तुम्हाला शिकवलंय की जेव्हाही तुम्ही बेंडिंग मोमेंट इक्वेशन वापरणार, हे बघा बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करणार तुम्ही सॅगिंग हॉगिंगचा वापर करा, किंवा जर ते तसं कळत नसेल तर सिम्पली इथं तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज वापरलं तरी काही हरकत नाही, कारण रिएक्शनच फाइंड आउट करतोय आपण. पण मी सॅगिंग हॉगिंग कसं यूज करतो ते लक्षात घ्या. हा फोर्स कसा आहे? व्हर्टिकली अपवर्ड आहे. जनरली व्हर्टिकल अपवर्ड फोर्सेस हे काय करतात? सॅगिंग नेचरची बेंडिंग मोमेंट तयार करतात. मग हा व्हर्टिकली अपवर्ड आहे, सो सॅगिंग नेचरची बेंडिंग मोमेंट म्हणजेच पॉझिटिव्ह. आणि याचा विचार जर केला तर हा अँटी क्लॉकवाईज दाखवतोय आणि हा त्याचा क्लॉकवाईज दाखवतोय, म्हणजे हा अपोजिट नेचरचा दाखवतोय, म्हणून मी त्याला हॉगिंग कन्सिडर केलं. ठीक आहे. मग बघा 37.5 मल्टिप्लाय बाय 10 आणि HB मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 0. आता याला सॉल्व्ह करू आणि HB कॅल्क्युलेट करू. सो ह्याला सॉल्व्ह जर केलं तर हे काय झालं इथं 375. सो HB इक्वल टू 375 डिवाइडेड बाय 3. सो आय थिंक हे आन्सर येणार 125 किलो न्यूटन. 125 किलो न्यूटन. आणि बघा मी आधीच तुम्हाला सांगितलं HA इक्वल टू HB इक्वल टू हॉरिझॉन्टल थ्रस्ट. सो देअरफॉर इथे मी लिहू शकतो HA इज इक्वल टू HB इज इक्वल टू 125 किलो न्यूटन. तर हा झाला आपला गिवन क्वेश्चन मध्ये विचारलेला पहिला प्रश्न, फाइंड आउट द हॉरिझॉन्टल थ्रस्ट. सो पुन्हा लक्ष द्या मी कशा पद्धतीने हे फाइंड आउट केलं या ठिकाणी मित्रांनो. ऍज द लोडिंग अप्लाइड किंवा गिवन लोडिंग ही कशी कम्प्लिटली व्हर्टिकल आहे, त्यामुळे HA आणि HB हे दोघं कसे असणार? इक्वल असणार, हे मी तुम्हाला आधी सांगितलं. त्यानंतर नेहमी मोमेंट इक्विलिब्रियम कुठे कन्सिडर करणार? जिथं कुठे तिसरा हिंज आहे तर मी तिथं तिसऱ्या हिंजला कट केलं आणि एकतर तुम्ही डावी बाजू घेऊ शकतात किंवा उजवी बाजू घेऊ शकतात. मी नेहमी प्रयत्न करतो की ज्या बाजूला कमी फोर्सेस आहे ती बाजू घ्यायची आणि त्याचा मोमेंट इक्विलिब्रियम घेऊन मी सॉल्व्ह केला. आता मी तर सॅगिंग हॉगिंग असे शब्द वापरले, एखाद्याला ते समजलंच नाही तर मग त्या केसमध्ये तुम्ही असं करू शकतात. हे लक्ष द्या, त्या केसमध्ये तुम्ही असं करू शकतात. बघा इकडे लक्ष द्या. सो हा HB जो आहे हा कसा रोटेट करतोय? क्लॉकवाईज. आणि हा रोटेट करतोय अँटी क्लॉकवाईज. सो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज या कन्सेप्टचा पण तुम्ही वापर करू शकता. तर बघा आता हा HB जो आहे हा रोटेट करतोय क्लॉकवाईज. सो HB हा रोटेट करतोय क्लॉकवाईज. सो प्लस घेतोय मी, बघा क्लॉकवाईज रोटेट करतोय घड्याळाच्या दिशेने. HB मल्टिप्लाय बाय 3 मायनस हा बघा अँटी क्लॉकवाईज. सो 37.5 मल्टिप्लाय बाय 10 इक्वल टू 0. तर तुम्ही ह्या पद्धतीने जाऊ शकतात. तर मग हे आन्सर बघा किती येते? HB मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 375 आणि पुन्हा डिवायडेड बाय 3 जर केलं तर आन्सर तेच येणार.
समजलं? सो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जरी वापरलं किंवा सॅगिंग हॉगिंग वापरलं तरी आन्सर सेम येणार. असं का? कारण मी सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट करतोय आणि सपोर्ट रिॲक्शनसाठी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कन्सेप्ट तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. सो हे झालं तुमचं HA आणि HB, म्हणजेच हॉरिझॉन्टल रिॲक्शन आपण कॅल्क्युलेट केली, हॉरिझॉन्टल थ्रस्ट आपण कॅल्क्युलेट केला. याच्यानंतर स्टेप नंबर 3 जो आहे तो आहे कॅल्क्युलेट द बेंडिंग मोमेंट ॲट 7.5 मीटर फ्रॉम द राईट हँड साईड सपोर्ट. मग बघा इकडे लक्ष द्या. आता 1 मिनिट लक्ष द्या. आता मी काय करतो, आता पुन्हा याला घेतो कॉपी, याला पण इथं पेस्ट करू. आधी समजून घ्या. आता याने बेंडिंग मोमेंट विचारली कुठे. ऑलरेडी जो लोड दिलेला आहे आपल्याला तो लोड दिलाय या बाजूने आणि बेंडिंग मोमेंट विचारतो राईट हँड साईडने. कुठे? 7.5 मीटरवर. मग मी काय करतो, डायरेक्टलीला कट करतो. याला मी कट करतो. एकच मिनिट. हे बघा, याला मी इथं कन्सिडर करतो. हे बघा, मी याला कट करतो इकडनं. हा 10 मीटरवर येणार, सेंटर 10 मीटरवर येणार, सेंटर 10 मीटरवर येणार आणि हे बघा असा घेऊ आपण. सो हा जो काही पोर्शन आहे, ठीक आहे, तर हा जो काही XX सेक्शन आहे हा कितीवरती घेतला मित्रांनो? सो फ्रॉम राईट हँड साईड. सो इकडनं राईट हँड साईड पासून हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे? 7.5 मीटर. ठीक आहे. VB किती आलाय आपला? 37.5 मीटर. व्हेरी गुड. HB किती आलाय आपला? 125 किलो न्यूटन आणि हा किलो न्यूटन. व्हेरी गुड. क्लिअर? बघा, सो हे जे काही डिस्टन्स आहे मी इथून काढून टाकतो, कारण जे जर इथं 7.5 आहे तर हे पण 7.5 असणार. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की हा जो काही सेक्शन आहे, हा सेक्शन, तर याचं या हॉरिझॉन्टल रिॲक्शन पासून हे व्हर्टिकल डिस्टन्स किती असणार? व्हॉट इज द व्हर्टिकल डिस्टन्स वाय? कारण जर सेक्शन मी सेंटरला घेतला असता, सेक्शन जर मी बरोबर इथं सेंटरला घेतला असता तर हे व्हर्टिकल डिस्टन्स किती आपलं? 3 मीटर. म्हणजेच हे बघा, सेक्शन जर आपण सेंटरला घेतला असता तर हे किती? 10 मीटर आणि 10 मीटर. सो 10 मीटरवर जर असता तर हाईट किती असती? 3 मीटर. पण हे 10 मीटरवर नाहीये, इकडनं कितीवरती आहे? इकडनं 7.5 मीटरवरती. मग मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता द्या. हे बघा, हे सगळं काही मी तुम्हाला शिकवलं राजे हो. हे बघा, जर इकडनं हा 7.5 मीटरवरती असेल, हा इथं कुठेतरी तो सेक्शन आहे, बरोबर. जर हा इकडून या बाजूने 7.5 मीटरवरती असेल तर हा इकडनं किती मीटरवरती असणार? हा माझा प्रश्न आहे. तर इकडनं किती मीटरवरती असणार? बरोबर बोला. तर बघा, हा इकडून किती मीटरवरती असेल तर माझ्या माहितीनुसार हा असणार ह्या ठिकाणी 12.5 मीटरवरती. चेक करा. कारण 12.5 प्लस 7.5 टोटल किती होते? 20. तर इकडनं असणार हा 12.5 वर. आता माझं टार्गेट काय की सर ऐका ना, हे व्हर्टिकल डिस्टन्स किती? हे जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे बघा, मी इथं मार्क करतो. यासाठी ठीक ग्रीन कलर घेऊ आपण. हे व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे ना, हे व्हर्टिकल डिस्टन्स मला पाहिजे आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स वाय किती? हा वाय किती? मग यासाठी हा आर्च आहे पॅराबोलिक आणि पॅराबोलिक आर्चचं मी इक्वेशन वापरेल. सो नाऊ कन्सिडर द इक्वेशन ऑफ पॅराबोलिक आर्च. नाऊ कन्सिडर इक्वेशन ऑफ पॅराबोलिक आर्च. आणि तुमच्या मनात प्रश्न असू शकतो, सर तुम्ही तो का काढताय? का काढताय? कारण आपल्याला मोमेंट इक्वेशन बेंडिंग मोमेंट काढायचं आहे आणि बेंडिंग मोमेंट काढताना लोड तर माहिती पाहिजे, पण त्याचा डिस्टन्स पण माहिती पाहिजे. हा लोड माहिती आहे, त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला माहिती आहे किती आहे? 7.5. हा लोड आपल्याला माहिती आहे, पण याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स वाय माहित नाही ना आपल्याला, त्या आधी काढून घेऊ. तर बघा, कन्सिडर द इक्वेशन ऑफ पॅराबोलिक आर्च आणि ते काय असतं? y इक्वल टू 4hx अपॉन l मायनस x. बरोबर. 4hx डिवाइडेड बाय l स्क्वेअर. ठीक आहे, l मायनस x. मग आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. चलो. सो 4 व्हॉट इज राईज? 3. x किती? हा x जो आहे इथला x तो डावीकडून नाही, तो नेहमी कुठून असतो? उजवीकडून. म्हणून मी हा कॅल्क्युलेट केला. x इक्वल टू 12.5. सो x इक्वल टू किती आहे? 12.5 डिवाइडेड बाय स्पॅन किती आपला? 20 मीटरचा स्पॅन आहे. सो 20 चा या ठिकाणी स्क्वेअर आणि 20 मायनस 12.5. सो 20 मायनस 12.5 असं हे कॅल्क्युलेशन करायचंय आणि मला y सांगा. तर हा y किती येतो?
4hx डिवायडेड बाय एल स्क्वेअर एल मायनस एक्स, तर हा y येतोय 2.8124. हे बघा असा येतो हा 2.8125 मीटर. 2.8125 मीटर. आपण त्याला राऊंड अप करूया 2 डेसिमलला. सो याचा राऊंड अप जे येणार 2 डेसिमलला ते काय येणार 2.81 मीटर. हा झाला आपला y. कसा काढला कळलं का, लक्षात आलं. हे इक्वेशन आहे 4hx डिवायडेड बाय एल स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एल मायनस एक्स. तर यामध्ये असणारा जो x असतो तो नेहमी डावीकडून असतो. आपल्याला उजवीकडून 7.5 दिलाय तर डावीकडून 12.5. तो x ची व्हॅल्यू 12.5. एल म्हणजे स्पॅन 20 मीटरचा आणि एच म्हणजे सेंट्रल राईज 3 मीटरचा. ते सगळं पुट केल्यानंतर y भेटला मला 2.81. सो हा y किती आला माझा 2.81 मीटर. ओके यस. आणि चला मग आता सांगा मला व्हॉट इज द बेंडिंग मोमेंट. सो देअरफॉर या ठिकाणी जे काही बेंडिंग मोमेंट डेव्हलप होणार, इथं जे काही बेंडिंग मोमेंट डेव्हलप होणार त्याला बेंडिंग मोमेंट ही आता इथे जे काही डेव्हलप होते मी याला सध्या डी नाव देऊन टाकतो डी. सो बेंडिंग मोमेंट ॲट डी ही बेंडिंग मोमेंट आता आपण काढूया. मग मी त्याला काय म्हणतो बघा लक्ष द्या. सो देअरफॉर बेंडिंग मोमेंट ॲट 7.5 मीटर कुठून फ्रॉम सपोर्ट बी सपोर्ट पासून. सो बी सपोर्ट पासून 7.5 मीटर वरती. चलो पुन्हा आपण ते कन्सेप्ट यूज करणार सॅगिंग हॉगिंग वाली कन्सेप्ट. बोलो मग कसं. आता बघा हा व्हीबी आणि एचबी या दोघांपैकी एक सॅगिंग कोण क्रिएट करतं आधी सॅगिंगचा मिनिंग समजून घ्या. हा बघा हा बीम आहे. जेव्हा व्हर्टिकल लोड असतो तर व्हर्टिकली अपवर्ड लोड, तर असा हा जो काही लोड आहे हा याचा शेप असा करणार, वाटीसारखा शेप करणार, असा शेप करणार. याला सॅगिंग म्हणतात. स्माइल्स बरोबर. तर जेवढे व्हर्टिकली अपवर्ड असतात ना हे सॅगिंग तयार करतात. आणि जर का डाऊनवर्ड असेल, हा बघा हा डाऊनवर्ड लोड आहे तर हा बघा अशी उलटी वाटी तयार करतो, त्याला हॉगिंग शेप म्हणतात. तर निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट. आता याचा जर विचार केला तर हा आर्च असा आहे बघा, मी तुम्हाला समजून सांगतो. हा आर्च आहे असा आणि याच्यामध्ये व्हीबी जी आहे ती व्हर्टिकली अपवर्ड आहे. सो व्हर्टिकली अपवर्ड आहे. सो हा काय क्रिएट करेल सॅगिंग क्रिएट करेल. आणि हा जो काही आहे ना हा या आर्चला आणखी बेंड करण्याचा प्रयत्न करतोय. तर हा एचबी जो आहे तो हॉगिंग क्रिएट करेल. ठीक आहे. या कन्सेप्टचा मी वापर करतो. आणि सांगा मग आता मला. सो 37.5 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स किती आहे 7.5 प्लस मायनस 125 आणि ह्या 125चं परपेंडिक्युलर डिस्टन्स 2.81 मीटर. सो कॅल्क्युलेट करा आणि मला याचा आन्सर सांगा. दाखव. चेक करा आन्सर. मायनस 70.31 किलो न्यूटन मीटर येत आहे का. क्या कॅल्क्युलेट. तो आंसर किती येते -70 एक्झॅक्ट 70 येते. ठीक आहे. दाखवतो. ठीक आहे. सो एक्झॅक्ट 70 येते बरोबर ना. 70 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. एकदा कॅल्क्युलेशन पुन्हा करून चेक करून घे. सो 37.5 मल्टिप्लाय बाय 7.5 125 मल्टिप्लाय बाय 2.81 बरोबर. सो हे बघा अशा पद्धतीने आपण हे मायनस ऑफ 70 किलो न्यूटन मीटर ही बेंडिंग मोमेंट कुठे डेव्हलप झाली. सो बेंडिंग मोमेंट फ्रॉम द सपोर्ट बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 7.5 मीटर. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. सो लास्ट स्टेपमध्ये आपण काय करू याचा फायनल रिझल्ट लिहून टाकू. ठीक आहे. लास्टला आपण याचा फायनल रिझल्ट लिहून टाकू. तर बघा फायनल रिझल्ट काय. सो बघा हॉरिझॉन्टल थ्रस्ट किती होता. हॉरिझॉन्टल थ्रस्ट HA इक्वल टू HB and that is equal to 125 किलो न्यूटन. आणि बेंडिंग मोमेंट at 7.5 मीटर फ्रॉम राइट सपोर्ट
इज इक्वल टू -70 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी सॉल्व्ह केलाय. तर बघा मित्रांनो, आर्चचा क्वेश्चन होता, पॅराबोलिक आर्च होता आणि पॅराबोलिक आर्च मध्ये दोन गोष्टी विचारल्या होत्या, हॉरिझॉन्टल थ्रस्ट म्हणजे H आणि बेंडिंग मोमेंट ॲट 7.5 मीटर. सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये मी सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट केला, त्यामध्ये व्हर्टिकल रिॲक्शन बाय कन्सिडरिंग द मोमेंट इक्विलिब्रियम इक्वेशन, आणि त्याच्यानंतर मी हॉरिझॉन्टल थ्रस्ट कॅल्क्युलेट केला. त्यावेळेस मी बरोबर C ला ह्या ठिकाणी मोमेंट इक्विलिब्रियम घेतलंय. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचे कन्सेप्ट वापरा किंवा सॅगिंग हॉगिंगचे कन्सेप्ट वापरा. ठीक आहे, आणि शेवटी मग मी काय केलं बघा, लक्षात घ्या, बेंडिंग मोमेंट आपल्याला राईट सपोर्ट पासून 7.5 मीटर वरती सांगितलाय. तर मला हा व्हर्टिकल ऑर्डिनेट किती ते मला कॅल्क्युलेट करावा लागेल. त्यासाठी मला पॅराबोलिक आर्चचं इक्वेशन वापरावं लागेल. तर त्यामध्ये एक्स जो असतो तो लेफ्ट हँड साइड पासून असतो, इकडनं 7.5 तर लेफ्ट हँड साइड पासून 12.5. या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला वाय भेटला, आणि हा भेटलेला वाय मी जेव्हा याच्यात पुट करतोय तर त्या केसमध्ये मला हे अप्रॉक्सिमेट 70 किलो न्यूटन मीटर हे आन्सर भेटतंय. जर मी 2 डेसिमलला ह्या ठिकाणी अप्रॉक्सिमेट केलं तर, आणि जर का सपोज आपल्याला कॅल्सी अलाउड आहे आणि कॅल्सी अलाउड आहे, जर तुम्ही 2 डेसिमलला अप्रॉक्सिमेट जर करत नसाल आणि एक्झॅक्ट पुट करत असाल 2.8125, जर ॲज इट इज तुम्ही आन्सर जर यूज केलं तर मग त्या केसमध्ये आन्सर काय येईल असं चेक करू बरं. हे बघा, 37.5 मल्टिप्लाय बाय 7.5 मायनस 125 मल्टिप्लाय बाय 2.8125. सो त्या केसमध्ये त्याचा आन्सर किती येणार मग -70.31 किलो न्यूटन मीटर. जर आपण एक्झॅक्ट 2.8125 जर यूज केला तर 7031. तर इथं पण आपण तो पुट करू, कारण कॅल्सी अलाउड आहे, तर तुम्ही एक्झॅक्ट यूज केला तरी काय अडचण नाही. 31 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण इथं पूर्ण केलेला आहे. यात कुठेही कोणत्याही स्लाइडवर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल साइन कन्व्हेन्शनला घेऊन सुद्धा, तर तुम्ही तेवढं पेज मला ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट मारा, टेलिग्रामला पाठवा आणि तो डाऊट तुम्ही विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.